सर हाई कर। हाय गाइस, आप देख रहे हो हम लोग अभी मांडवा स्टेशन पे है। ठीक है, अभी हम लोग बाय वॉकिंग करके बस के बाद जा रहे हैं। अच्छा मराठी आहे। मग आम्ही आता चालत चालत आता अलिबागची बस पकडू। व्हिडिओ मध्ये घाबरतील लोक। अरे बंद कर बघ आता भूत शिरेल। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आम्ही जात आहोत अलिबाग फिरण्यासाठी। तर आता आम्ही चर्चगेट स्टेशनवर आहोत। इथून आम्ही जाणार आहे गेट ऑफ इंडियाला। तर हे गेट ऑफ इंडियाचे दृश्य आहे बघा। ही सकाळीच किती बोटिक लाईन आहे बघा। होडीची तिकीट आहे पर पर्सन 250 रुपये आणि आम्हाला होडीमध्ये वरचाच ब्लॉक भेटला बसायला। तर किती मंडळी जात आहेत बघा बोटीने। वाव, किती सुंदर निसर्ग। होडीतून जाण्याची मजा वेगळीच असते। तर हा होडीचा सफर खूप मस्त वाटला आम्हाला। तर किती होडी आहेत बघा। बोटी आम्ही त्याला होडी म्हणतो। त्यांका काय म्हणतात तर माहित नाही, पण आमच्या भाषेत त्यांका पारवे कबुतरा, पारवे नाही कबुतरा म्हणतात। तर खाण्यासाठी येतात ते बघा। कुरकुरा घेऊन त्याला खाऊ देतात सगळे सर्वात। किती आहेत ती बघा। वाव, किती मोठी होडी आहे बघा। बाप रे बाप। तुझ्या बघ त्यांना खाऊ देता। याक पण येत नाही खया। मी बघते प्रयत्न करून, नशीब का असलं तर। क्या आग लागली, जरासाच निदान माझा। हाय सर हाई कर। हाय गाइस, आप देख रहे हो हम लोग अभी मांडवा स्टेशन पे है। ठीक है, अभी हम लोग बाय वॉकिंग करके बस के बाद जा रहे हैं। अच्छा मराठी आहे। मग आम्ही आता चालत चालत आता अलिबागची बस पकडू। बॉल आहे। तर आता आम्ही मांडवा स्टेशनवरून बाहेर जात आहोत बससाठी। तर काही लोक बसने जातात, तर काही लोक टॅक्सी असतात। जसं ज्यांना परवडतं तसे लोक जातात। तर आम्ही तर टॅक्सीनेच गेलो होतो। आम्ही जाणार होतो बीचला, कीम बीचला आम्ही जाणार होतो। तर दाखवतो तुम्हाला मी कीम बीच वगैरे। तर हे अलिबाग इथे नाव आहे मोठ्या अक्षरात। तर किती माणसं जातात बघा अलिबागला। सॅटर्डे संडे या बस आहेत। तर आता आम्ही निघालो आहे कीम बीचला, जो इथून जास्त नाही लांब, पण आम्हाला 20-30 मिनटं लागली होती जायला। तुम्हाला मी दाखवतो कीम बीच कसा आहे। तो बीच सारखे बीच पण तुम्हाला दाखवतो। आता आपण आलेलो आहेत कीम बीचला। तर बघू शकता इथून स्टार्ट होतो आहे कीम बीच।
तर इथे प्रत्येक एका माणसाची 200 रुपये ही गाडी चालवूची. त्यांना मी सांगले बाबांनो 200 रुपयापेक्षा मी असोच जाऊन येईन, मी पण कोकणातलोच आहे, असो चलत जाऊन येईन. तर आम्ही किम बीचला आमच्या मैत्रिणीचा बड्डे साजरा केला आहे. Happy birthday dear Asha. Happy birthday to you. आजा पो ए तू सनच का हां का ना रवीनाला बरोबर या हे कसं आहे रॉयल चॉईस बस बंद कर तू आम्ही खाते मी मस्त ना चॉकलेट हे टाकलं इथे बघा बॅग काढ ना बॅग कोण करून बड्डे साजरा करून आम्ही इथेच म्हटलं खाऊन जाऊया काहीतरी. काय लोकांनी मॅगी, अंडा बुर्जी, पोहे सर्व काही मागवलं नाही, पण बिल झालं 500 रुपये. तर इथेच बीचवर खाण्याची जी मजा आहे ना ती कुठेच नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज मी आलो आहे अलिबागला फिरण्यासाठी. तर बाकीचा मी तुम्हाला दाखवेनच. आता आपण इथे एक विला घेतला आहे विकत, दाखवतो तुम्हाला मी विला. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आलो आहे विलाकडे. आम्ही येथे विला घेतला तिथे. तर बाकीचा मी तुम्हाला दाखवतो. बाकी आमचा विला आता असा रूम आहे बघा. बाथरूम बघा. अरे गेलाय तो गेलाय आमचा माणूस. जेंट्स आहे इथे, जेंट्स आहे, मस्त आहे. नाही नाही हे आहे लेडीज हे आहे रूम. नाही इकडे काय वाईट आहे, हे लोक का असं बोलतात, सेम तर आहे. बरोबर आहे रे, फेमस आहे. सेम आहे, मग काय असं रडते. आता आपण चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये. तर स्विमिंग पूलमध्ये नाहताना तुम्हाला दाखवेन आम्ही कशी नाहतो ते आम्ही. झाला टिकली गेली तुझी, नका पडला गारा इकडे. पाणी केवढा तेवढं तिकडे जास्त असेल. पाणी उठाएंगे सर. खूप माणसं होती इकडे, कारण विला इकडे एकच नाही, रूम खूप अवेलेबल आहेत, त्यामुळे खूप माणसं आली आहेत इकडे. तर हा आमचा ग्रुप फुटबॉल खेळतात. मी आहे की नाही काय माहिती त्याच्यात.
आलोय बघा स्विमिंग पूल मध्ये. इथे या ना. व्हिडिओ युट्यूबला पोस्ट झाला पाहिजे बस. ते बघा ती बघा एक लाल लाल बदक तिथे. हा उघडा बदक आहे. तुषार चला आंघोळ करून झाली. आता दुपारच्या जेवणाची वेळ. तर जेवणामध्ये भाकरी पापलेट, कारण मच्छी होती, एकाचं व्हेज होतं, बटाट्याची भाजी, पापलेट याक आणि रांधलेलं कालवण होतं आणि सुरमई होत्या. तर अशी जेवणाची सेटिंग केलेली आहे. तर आम्ही 7 जण होतो एकूण. तर खूप मजा आली. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं पत्ते खेळायला बसलो. हे बघा चल ए मी होतो ना. अरे असं ओ भैया अरे डब ना काय झालं हुकूम टाकलास ना टाक. कोणाचा वाचतोय आपल्याला काय कळत मला सांगते मी मला ए असं नाही हे असं बोलण्याचं काय घालायचं मोठा काय ना तू ये देखील नाही ती हरामी आहेस. कशाला बादशाह मारला. अरे बदामची मेहंदी केली नाही. लक्ष द्यायचं हाय कुठे पण एक खेळ मेंढी म्हणजे तसं मेंढी खेळ ना. थांब ना मी आठव पार्टनरचा खेळ असतो हा. त्याचं जर मोठं पान असेल ना 21 पीक वगैरे तर मी मेंढी टाकणार असं असतं. इस्पीक तर 6 जणांचं झालं. आमच्याकडे 3 आले. एक आलिया कोट चढला असता नाही तर. मग थोडंसं जरा खेळून झाल्यावर म्हटलं आता मूवी बघूया. तर मूवी लावली ती पण भूताची 1920. तर ती बघत होतो. अरे बंद कर. बघ आता पूछी यहाँ क्या कर रहे हो? वहाँ ऊपर कोई है. कोई है ऊपर? कौन आया था इतनी रात में? तर आता रात्र झाली या तुमका दाखवतोय. खूप मजा येते. ही माणसं अशी बसवून ती बघा बाहेर मागत नाही बाहेर बघताच काही जायचा काही जायचं नाही. हेच फिरोचा काही बीज काय फिरूचं नाही. पटापट भारी हवा. आता इथेच फिरतो आम्ही बाहेर आहे. नको. धन्यवाद मित्रांनो. रात्रीची वेळ आहे आणि आमचे सर्व पब्लिक इथे खेळत आहे. तुम्हाला दाखवतो. मीला पण दाखवतो कसा कसा जरा आवाज बसलाय पाण्यामध्ये खेळून खेळून. तर बाकीचा बी तुम्हाला मी दाखवेनच. दाखवतो तुम्हाला कसं कसं आहे ते.
बसतील तुला धक्का मार. ही बिचारी बघा लागलाय मला बिचारी म्हणून. पायाला लागल्या याच्या, तरी पण ती आली रडत रडत. तुम्ही लोक देतच नाही. इथे गेम चालू आहे बघा, गेम चालू आहे. अतिशय मस्त. हे व्हिडिओ काढा या कोणीतरी. आशा आशा खेळून झाला आता रात्रीच्या जेवणाची वेळ. तर 2 भाकरे, सुका चिकनची कढी आणि हे व्हेज भेंड्याची भाजी, चपाती. तर चिकन एवढं खास नव्हतं. आता काय भूक लागली तर खाऊचा, तर पटापट खाऊन आम्ही घेतलं. चला मग आता आज बॅग भरण्याची सोय. रविवार दुसरा दिवस. तर आज आम्ही जाणार. बॅग भरून ठेवते आता मी. इथे एक कार्टून बघत बसला. तर आता मी तुम्हाला व्हिलाचा सर्व पूर्ण व्ह्यू दाखवतो आहे. तर हे आहे गिरिराज गार्डन. हे येते MIDC रोड, भाईमला, कामारले, अलिबाग. तर इथून एंट्री स्टार्ट आहे. तर हा बारचा गेट आणि इथून आतमध्ये जायला विलामध्ये एंट्री आहे. तर हा पहिला विला. इथे खूप झाडं पण आहेत, खूप भारी वाटतं. आणि आंब्याची झाडं आहेत, आंबे धरले होते. संपूर्ण दृश्य विलाचं. तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे गार्डन, जे लहान मुलांसाठी आहे. दाखवतो आम्हाला. तर आता तुम्हाला मी गार्डन दाखवत आहे जे लहान मुलांसाठी आहे. ते छोटंसं गार्डन आहे. हे बघा ते गार्डन. इथे बसण्याची व्यवस्था पण आहे, झोपाळा. हे आहे लहान मुलांसाठी इथे गार्डन खेळण्यासाठी. तर आता इथून पुढे गेल्यावर तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो मी. एक लहान मुलांसाठी आहे आणि मोठ्यांसाठी. हा जो स्विमिंग पूल आहे तो लहान मुलांसाठी आणि तो जो मोठा स्विमिंग पूल आहे तो मोठ्यांसाठी. तिकडे जरा पुढे उंच आहे. तर हा सर्व स्विमिंग पूलचा दृश्य आहे बघा. तर हा पूर्ण स्विमिंग पूल.
थोडंसं पुढे आल्यानंतर हे इथे एक मस्तपैकी व्ह्यू आहे. हा बघा तो व्ह्यू मस्त वाटतं. खूप झाडं लावली आहेत कुंडीमध्ये. चला मग आता टॅक्सी लिहा. तर आमची जाण्याची व्यवस्था पुन्हा इथून झाली. आता आपण निघालो इथून. चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता वडीमधून आपण गेट ऑफ इंडियाला पुन्हा उतरणार. इथून आपल्या घरी जायचं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील. धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.